वितरित हप्ता आहे 3000. हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPT खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार. लाडक्या बहिणी होणार आता खुश, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये येणार 3,000 रुपये. तसेच कधी येणार, केव्हा येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत. माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण अशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येत आहे मी. तसेच आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सर्वप्रथम योजना मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी ही लाडक्या बहिणींसाठी सर्वप्रथम योजना आणलेली आहे. याआधी अशी योजना कोणीच आणली नव्हती. जुलै 2024मध्ये महिलांसाठी ही योजना सुरू केली होती. तसेच माहिती असेल सर्व लाडक्या बहिणींना, जुलै 2024ला लाडकी बहीण खुश केलं होतं. किती दिवस आपल्याला अशीच खुश ठेवणार आहे हेही आपण पाहणार आहोत. तसेच लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक खुश खबर आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे. तसेच या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रात वाढीव तसेच लाडक्या बहिणीसाठी मंत्रिमंडळाने आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणी योजना 2,100 रुपयाचा लाभ आर्थिक संकल्पनेनुसार मिळणार होता. 2025 नंतर एप्रिल महिन्यापासून हा प्रति महिना 2,100 रुपयाचा लाभ येणार होता. परंतु आणखीनही 2,100 रुपयाचा हप्ता दिला गेला नाही. परंतु आणखीन एक मोठा निर्णय झालेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आणखीन सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. तो म्हणजे रक्षाबंधनासाठी भावाने ओवाळणी भेट म्हणून 3,000 रुपयाचा हप्ता जाहीर केलेला आहे. हा हप्ता केव्हापासून येणार, तर आजपासून सुरुवात झालेली आहे. हप्ता तुमच्या खात्यांमध्ये पडत आहे. तुम्ही चेक करा, लवकरात लवकर तुमचा ही हप्ता येईल. आता हे पैसे लवकरात लवकर कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहेत, तर अमरावती, यवतमाळ, पुणे जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर हे पैसे येणार आहेत. तुमच्याही खात्यामध्ये पैसे वाटप सुरू झाले का? 2 तासांनंतर हे पैसे वाटप सुरू होणार आहेत. तसेच हे पैसे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान महिलांनाच मिळणार आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 ते 2.5 लाखापेक्षा कमी असले तरच त्यांना मिळणार आहेत. आणि तसेच हा हप्ता आधार लिंक किंवा सर्व बँकेचे आवश्यक कागदपत्रे असतील तरच मिळणार आहे. अन्यथा हप्ता तुम्हाला भेटणार नाही. अन्यथा तुम्ही लवकरात लवकर हे कागदपत्रे व्यवस्थित करा. जर मोबाईलची KYC केली नसेल, जर अकाउंटमध्ये KYC केली नसेल तर तुम्ही हे KYC लवकरात लवकर करून घ्या. तसेच मैत्रिणींनो, महिलांनो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खोटी माहिती, अफवा पसरवली जात आहे की दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित जमा होणार आहेत. तसे हे खोटे आहे. कारण माहितीच्या अनुसार एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेले आहे की हप्त्याचे वितरण हे पूर्वीचा हप्ता 6 ऑगस्ट रोजी मिळाला होता. मात्र आता रक्षाबंधनचा सण लक्षात घेऊन 9 ऑगस्ट ही अंतिम तारीख जाहीर केलेली आहे. काही ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत. याची नोंद सर्व महिलांनी घ्यायची आहे. तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार आहेत. तसेच 3,000 रुपये आजपासून तुमच्या अकाउंटमध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहिणीचे गिफ्ट काय असेल महाराष्ट्र सरकारने महिलांच्या, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ही योजना सुरू केली होती. तसेच गरजू महिलांसाठी ही योजना, ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे अशा महिलांसाठी ही योजना सुरू केली होती. आतापर्यंत सरकारने 12 हप्ते वितरित केले असून यामध्ये आणखीन एक हप्ता म्हणजे 13वा हप्ता ॲड केलेला आहे. हा 13वा हप्ता म्हणजे कशासाठी ॲड केलेला आहे, तर मी हे सांगते. रक्षाबंधनासाठी हा 13वा हप्ता ॲड केला आहे. ओवाळणी भेट म्हणून 13वा हप्ता देण्यात येणार आहे. तर महिलांनी सर्वांनी आता खुश व्हायचं आहे, कारण 13वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. टोटल 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील ही तारीख रक्षाबंधनाच्या दिवशी ठरवली आहे आणि त्या दिवशी राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक दिलासा मिळणार आहे. सरकारने यासाठी 2 कोटी
तर महिलांनो, सरकारने 2,984 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या लाडक्या बहिणींसाठी एवढा निधी मंजूर केला आहे, म्हणून तुमच्याही अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. योजनेचा उद्देश आणि लाभ म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या दरमहा 1,500 रुपये थेट आर्थिक मदत म्हणून या भावाने ही योजना सुरू केली होती. आजपर्यंत 2.41 कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेत आहेत का नाहीत हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन पैसे कोणाकोणाला आले नाहीत हे देखील सांगा. तसेच लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील पहिली योजना आहे जी लाडक्या भावाने लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केली होती. तसेच काही महिला या निधीचा लाभ म्हणजे शिक्षणासाठी, काही मुलीचा शिक्षणासाठी, गरजू लोकांसाठी हे निधी उपयुक्त ठरला आहे. तर तुम्हालाही आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नाव टाकून प्लीज सांगा, जेणेकरून मला त्या जिल्ह्यावरचा व्हिडिओ बनवता येईल आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर माहिती सांगण्यात येईल. गेल्या वेळेस आपण जो व्हिडिओ बनवला होता त्या लगेच 2 तासानंतर पैसे वाटप सुरू झाले होते. तसेच आजही पैसे वाटप सुरू होणार आहेत. तुमच्या अकाउंट नक्की चेक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.